तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं कोळसा बघू शकता तुम्ही जळवून झालेला आहे प्रॉपर एकदम। आता याच्यावरती आपण चिकन टाकून घेऊया। प्रॉपर हीट देखील झालेला आहे। आपण बघू शकता आपलं चिकन किती व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे प्रॉपर एकदम। तर आता याच्यावरती आपण पूर्ण अरेंज करून घेऊया कोळशावरती। एक विथिन 15 ते 20 मिनिटात आपलं आता हे चिकन रेडी होऊन जाईल मित्रांनो। आता याला आपण थोडासा बटर लावून घेऊया। तर लेट्स सी मित्रांनो कशा पद्धतीने आपलं चिकन तंदुरी बनते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण डायरेक्ट किचनमधून व्हिडिओ शूट करत आहे, म्हणजेच तुम्हाला कळालं असेल की आपला आज एक कुकिंग व्हिडिओ असणार आहे। तर आज आम्ही भावाभावांनी असा विचार केला आहे की आज आपण चिकन तंदुरी बनवूया। तर त्याच्याच रिगार्डिंग हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आपल्याला आवडेल, नक्की आवडेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मी आता तुम्हाला सांगतो की आपण कोणकोणते साहित्य वापरणार आहोत आणि हा एक चिकनच्या संदर्भात व्हिडिओ आहे। तर आता मी कॅमेरा टिल्ट करतो आणि नंतर तुम्ही बघा आपण काय काय यूज करत आहोत याच्यासाठी। तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, आपण एक चिकन तंदुरीसाठी एक स्टँड घेतलेला आहे। याच्यावरती आपण बार्बेक्यू देखील करू शकतो। तर बघू शकतात अशा प्रकारचा हा स्टँड आहे। आणि मेन साहित्य आपल्याला काय लागणार, प्रथमतः तर आपलं चिकन लागणार आहे। तर समोर बघू शकतात आपण मोठे मोठे चिकनचे पीस घेतलेले आहे आणि चिकन लेग पीस। तर याला व्यवस्थित वॉश करून घ्यायचं मित्रांनो। आणि सेकंड, तुम्ही लास्ट व्हिडिओ पाहिला असेल तर आपण समोर बघू शकता सुहाना चिकन तंदुरी मिक्स मसाला घेतलेला आहे। हा रेडी टू मिक्स असा हा मसाला आहे आणि चिकन मसाला यूज करणार आहोत आणि दही आणि पुदिना, हळद आणि त्याच्यासोबतच चवीनुसार मीठ आणि आपल्याला लाल मिर्च पावडर लागणार आहे। ही फक्त चवीसाठी आणि कलर इम्प्रूव्हमेंटसाठी आपण यूज करणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। आणि आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। तर जवळजवळ आपल्याला अर्धा ते पाऊण तास हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचे आहेत आणि प्रॉपर असं चिकनला आपल्याला प्रॉपर कट मारायचे आहेत मित्रांनो, जेणेकरून आपला पूर्ण मसाला हा याच्यामध्ये चिकनमध्ये एकजीव होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आणि किती सोप्या पद्धतीने ह्या मसाल्याचा यूज करून आपण इझिली लवकरात लवकर चिकन तंदुरी बनवू शकतो। तर ते आपण बघूया। तर चला मित्रांनो, आता आपण हा चिकन मिक्स जो तंदुरी मसाला आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया। बघू शकतात काहीसा अशा प्रकारचा मसाला आहे मित्रांनो। तर आपण 2 पॅकेटचा यूज करणार आहोत, कारण का चिकन किती किलो आहे दादा? 1 किलो 200 ग्रॅम प्रॉपर चिकन आहे। तर 2 पॅकेट आपण यूज करत आहोत। 1 kg साठी तर याचा अर्धा पॅकेटचा यूज करत आहोत, कारण का पर केजी प्रमाणे ते एक आहे। तर आपण अर्धाच पॅकेट हा यूज करत आहोत। आणि याच्यामध्ये आता आपण चिकन मसाला टाकत आहोत। दोन ते 3 स्पून आपल्याला चिकन मसाला यूज करावा लागणार आहे मित्रांनो। आता माझा हात तर ऑलरेडी झालेला आहे, कारण का मला ऑलरेडी नॉनव्हेज बनवायला आवडतं। तर मी माझ्या अंदाजाप्रमाणे हे चिकन मसाला याच्यामध्ये टाकत आहे। चिकन मिर्च पावडर, सॉरी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हळद। हळदचा उपयोग मित्रांनो याच्यासाठी करतात, कारण का हे जर याच्यामध्ये हळदमध्ये तुम्हाला माहित असेल की अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात। तर चिकनवरती जर काही इम्प्युरिटी असतील तर ते हळद हे क्लीन करतं। तर आपल्या आयुर्वेदामध्ये पण तसं मेन्शन आहे। तर चला मित्रांनो, आता आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया। तर आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊया। मिक्स केल्यानंतर कोणतं दादा दही?
तर बघू शकतात कशा पद्धतीने रंगात चढलेली आहे चिकनला प्रॉपर. याला प्रॉपर आपण याचं जे आपण जे चिरा मारून घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्रॉपर मसाला गेला पाहिजे आपला. आणि आपल्याला आपल्या पद्धतीनुसार आपण दही टाकून घेऊया. थोडं आता आपलं किचन थोडं घाणेरडं होणार आहे, तर तेवढा तुम्ही ऍडजस्ट करून घ्या मित्रांनो. फक्त तुमचा फोकस आहे चिकनवर राहू द्या आणि दुसरं माझ्यावरती राहू द्या. आणि जर तुम्हाला जर असं काही बनवायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्हाला स्वतः घरी बनवावं लागेल. कारण का याच्याने फक्त तुम्हाला हाऊ टू प्रिपेअर द चिकन ही रेसिपी कळू शकते, पण जर तुम्हाला स्वतः याचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर घरी बनवावं लागेल. तर तेवढं एक तुम्हाला काम करावं लागेल. व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये हे बनवू शकता. आणि आता याच्यावरती आपण लिंबू पिळून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो आपलं ऑलमोस्ट मॅरिनेशन झालेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपलं चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे आपलं. तर मित्रांनो आता याच्यावर ट्रेवरती आपण पूर्ण कोळसा आथरून घेऊया. बघू शकता तर 50 रुपये पर केजी नुसार आम्ही हा कोळसा आणलेला आहे. एक 4 किलो कोळसा आणलेला आहे आम्ही. बघू शकतात इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतो मित्रांनो. तर याला आता आपण जळवून घेऊया. 2 दिवसा पहिले आम्ही फॅन घेतलेला फोट्रॉनिक्सचा, तर त्याचा यूज बघू शकतात आम्ही कशा पद्धतीने करत आहे. याचा देखील व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर बघू शकतात आता कोळसा जळवण्याची प्रोसेस आपली सुरू झालेली आहे. सगळ्यात डिफिकल्ट जर टास्क कोणता असेल तर हे कोळसा जळवायचंच आहे मित्रांनो. तर आता थोड्या वेळातच बर्न होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं कोळसा बघू शकता तुम्ही जळवून झालेला आहे प्रॉपर एकदम. आता याच्यावरती आपण चिकन टाकून घेऊया. प्रॉपर हीट देखील झालेला आहे. बघू शकता आपलं चिकन किती व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे प्रॉपर एकदम. तर आता याच्यावरती आपण पूर्ण अरेंज करून घेऊया कोळशावरती. एक विथिन 15 ते 20 मिनिटात आपलं आता हे चिकन रेडी होऊन जाईल मित्रांनो. आता याला आपण थोडासा बटर लावून घेऊया. तर लेट्स सी मित्रांनो कशा पद्धतीने आपलं चिकन तंदुरी बनते. चिकन लावायला बटर घेत आहोत, तर याच्यावरतीच आपण बटर हीट करून घेऊया. तर बघू शकतात आपलं बटर हीट होत आहे. आता आपण चिकन याच्यावरती पूर्ण सेट करून घेऊया. बघू शकतात मला किती घामाचा झळा निघतात आहे. पूर्ण प्रॉपर हीट झालेलं आहे आपलं. तर आता एक एक पीस आपण याच्यावरती ऍडजस्ट करूया. तर बघू शकता मित्रांनो आपला चिकन आता प्रॉपर रेडी झालेला आहे, पण थोडासा करपुसलेला आहे. थोडं आम्हाला थोडी आयडिया नसल्यामुळे थोडा कोळसा थोडा जास्त हीट झाला होता. आणि बघू शकतात पुदिनाची चटणी बनवली. याच्यामध्ये पुदिना, जिरा आणि अद्रक लसूणची पेस्ट वापरून आपण हे बनवलेलं आहे. आणि थोडीशी धनिया पावडर आणि धनिया. तर आता मित्रांनो याला तर आम्ही फस्त करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.